चुलबंद रेती घाटात पुन्हा रेती तस्कर सक्रिय। मिरेगाव, भुगाव, विहिरगावच्या सीमावर्ती भागातील प्रकार। रेती माफियांना स्थानिक लोकसेवकांचा आशीर्वाद। चित्रा न्यूज ब्युरो, भंडारा। जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन हे अवैध रेती उपसा व वाहतुकीस प्रतिबंध लावण्यास प्रयत्नशील असले तरी स्थानिक लोकसेवकांच्या आशीर्वादाने चुलबंद नदीपात्रातील मिरेगाव तथा भुगाव, विहिरगाव सीमावर्ती भागात पळसगाव, मोगरा, सोनमाळा, मेंढा, मुरमाडी, तूप, पालांदूर, पहाय, शिवणी, मिरेगाव, बरडकिनी, न्याहारवानी, सासरा व जालना येथील रेती तस्कर सक्रिय झाल्याने अवैध रेती उपसा व वाहतूक सुरू झाली आहे। या प्रकाराने पर्यावरणाचे अपरिमित नुकसान तसेच रेतीघाटानजीकच्या रस्त्यांची दुर्दशा होण्याचे मार्गावर आहे। यावर खनिकर्म, महसूल व पोलीस प्रशासन प्रतिबंध लावण्याचे सौजन्य दाखविल काय, असा चुलबंद नदीखोऱ्यातील जनतेचा सवाल आहे। चुलबंद नदी तालुक्याची जीवनदायिनी असून या नदीमुळे लाखनी व साकोली आणि लाखनी व लाखांदूर तालुक्याची दक्षिणपूर्व सीमा निर्धारित होते। या नदीपात्रात मिरेगाव, सोनमाळा, पळसगाव, विहिरगाव, नरभा, पाथरी, मरेगाव व बाकल येथे रेती घाट असले तरी शासनाने रेती घाटाचे लिलाव केले नसल्यामुळे रेती तस्करांकडून रात्रीचे सुमारास अवैध रेती उपसा व वाहतूक राजरोषपणे सुरू होती। जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन रुजू होताच रेती तस्करांच्या मुसक्या आवळून रेती तस्करीस लगाम लावला होता। रात्रीचे सुमारास रेती उपसा केल्याने शासनाने ठरवून दिलेल्या खोलीपेक्षा अधिक खोल रेती उपसा केला जात असल्यामुळे नदीपात्रातील भूगर्भात पाण्याचा निचरा होत नाही। त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच नदी काठावरील गावातील पाणी पुरवठा योजनांना आवश्यक ते पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे नदी घाटालगतच्या रस्त्यांची दुर्दशा झाली असून गावकऱ्यांना आवागमन करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो। अवैध रेती वाहतुकीने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला असला तरी प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे। पोलीस विभागाकडून कारवाईचे भीतीपोटी चुलबंद रेती घाटातून रेती उपसा व वाहतूक बंद झाली होती। पण आता मिरेगाव, भुगाव, विहिरगाव रेती घाटाच्या सीमावर्ती भागात पुन्हा रेती तस्कर सक्रिय झाल्याने भुगाव, विहिरगावच्या सीमावर्ती भागातून पळसगाव, मोगरा, सोनमाळा, मेंढा, मुरमाडी, तूप, पालांदूर, पहाय व शिवणी येथील रेती तस्करांकडून तसेच मिरेगाव रेती घाटातून बरडकिनी, न्याहारवानी, सासरा, मिरेगाव व जालना येथील रेती तस्कर सक्रिय झाले असून चुलबंद नदीपात्रातून अवैध रेती उपसा व ओव्हरलोड वाहतूक सुरू झाल्याने पोलीस विभागासह महसूल व खनिकर्म विभागाने रेती तस्करांच्या मुसक्या आवळून रेती तस्करांवर प्रतिबंध लावणे आवश्यक झाले आहे।